आपल्याला बघायला भेटतोय झुंजार पालघर नाणेफेक जिंकतोय आणि त्यानंतर मात्र फलंदाजीचा निर्णय घेतला जातोय. भोपू पिपाणे मात्र मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये वाजवत आगरी प्रीमियर लीगचा आनंद ओसंडून वाहतोय हे मात्र नक्कीच लक्षात येतंय आणि आनंद जीवनामध्ये तुम्हाला घेता आला पाहिजे. यावेळेला मात्र आमचे जाणकार क्रीडा समीक्षक चांगल्या पद्धतीने या टुर्नामेंटचा आनंद घेताना पिपाणी भोपू मात्र प्रत्येक पॅव्हिलियन मधनं मात्र आवाज येतोय. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलंय. मी विनंती करेन आपण थोडस पावसामुळे उशिराने चालतोय तर विनंती केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट बॅट्समन कोण आहे मला लिहून दे जरा. फक्त मला एका मॉनिटर जाऊ दे तिकडे काम करतात मला मॉनिटर जाऊ दे. दहावीच्या परीक्षा चालू आहेत ना मग ते लोक सांगत होते तिकडे आवाज जातो का माहित नाही आपल्याला. कुठे संजय इकडे आता पूर्व एक्झामला गेले असतील ना संजय. जाऊया आपण बेस्ट बॅट्समन कडे. मॅच मात्र ऑन होते. शेखर जैनमान संघाचा 90 धावा करत इंडिव्हिज्युअल स्कोर हायएस्ट बघायला मिळतोय. 5 सामन्यामधील हायएस्ट बघायला मिळतोय टोटल स्कोर. हरेश्वर किणी 56 रन्स, SSP वॉरियर्स आणि मनीष भोईर 47 रन्स. पहिला चेंडू पॉइंट मध्ये मात्र एक्झिक्यूट केला. एकदा वर्षित केली जाईल. गुड स्टार्ट बघायला मिळतोय. सचिन पाटील कोपरीगावचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवर आपण बघतायत. टुर्नामेंटच्या माध्यमातून पहिल्या दिवशी वाईट चेंडू 22 हाताळले गेले. दुसऱ्या दिवशी 28. 9 चेंडू पहिल्या दिवशी 6, दुसऱ्या दिवशी 7 आणि वाईट चेंडू पहिल्या दिवशी 15, दुसऱ्या दिवशी 22 आणि विकेट हायएस्ट विकेट टेकर म्हणून महेश जैनमान संघाचा 11 विकेट त्यांच्या नावावरती आहेत आणि साई जीत एंटरप्राइजेस संघाचा ज्याच्या नावावरती 8 विकेट आहेत. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर. साई किंडला असेल फलंदाज मिस्टर रुपेश माळी. धनसार गावचा सुपुत्र आपण बघतोय. अतिशय सुरेख भोपू पिपाणे मात्र वाजवल्या जात आहेत. पहिला सामना महत्वाचा सामना. एम्पायर स्पोर्ट्स बनाम. थोडासा मॉनिटरचा इको कमी कर थोडासा. सचिन पाटील बघूया. तिसरा चेंडू हाताळताना खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावेळेला बॅटला ब्रश करत चेंडू जातोय. शॉर्ट फाईन लेग रिझनला एकदा वर्षित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 2 धावा ऑन द बोर्ड मात्र बघायला मिळत आहेत. अतिशय अप्रतिम मॅनेजमेंट. जैनमान मायखोप क्रीडानगरी आपण बघतोय. आगरी प्रीमियर लीगचं पहिलं वर्ष आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना पुनश्च मानाचा मुजरा करत आपण बोलतोय समालोचन कार्याकडे. चौथा चेंडू
अतिशय सुरेख कोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र कार्पेटला रोल करत मिडॉनला एक्झिक्यूट केलाय स्वप्नील भोईर. मात्र संघाचा आयकॉन खेळाडू चेंडूला फील्ड करताना थ्रो करतोय. एकदा वर्षित केली जाईल. धावसंख्या 3 धाबा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. सकाळच्या सत्रामध्ये मात्र थोडासा पाऊस, क्लायमेट थोडंसं चेंज होतं वातावरण, त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने प्रकाश मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. या वेळेला मात्र बॅटची ब्रश लागते, चेंडू मात्र जातोय. अतिशय चांगला प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. अतिशय सुरेख विकेट किपिंग बघायला मिळते. यष्टीचित करण्याचा प्रयत्न मात्र केला होता हरीश पाटील. हा सुद्धा कोपरी गावचा सुपुत्र आहे. अनेक सामन्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती मात्र एक चांगली टीम मात्र स्वप्नील भोईर याने निवडलंय. सचिन असतील, हरीश्वर असतील, खुद्द स्वप्नील भोईर बघायला मिळत आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 3 धावा 5 चेंडू. शेवटचं चेंडू या वेळेला मात्र बघायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक, परंतु गोलंदाजी मात्र अतिशय सुरेख, घातक आणि खूप चांगला स्टार्ट बघायला मिळतोय. या वेळेला अतिशय सुरेख झेल मात्र सोडला जातोय स्वप्नील भोईर यांच्या माध्यमातून. पहिलं षटक संपलं जात आहे. 4 धावा धावपळकावर विदाउट लॉस आपण बघतोय. दुसरं षटक जसं सुरू होईल तसं मात्र बघायला मिळेल की 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकतायत. अतिशय सुरेख आगरी महोत्सव आपण बघतायत. आगरी तरुण मुलांना मात्र त्यांच्या कला कसब कौशल्याला वाव देण्यासाठी, त्यांच्या खेळांच्या कक्षा रुंदावण्यासाठी एक मोठं व्यासपीठ झेंडमण नगरीमध्ये आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी प्लॅटफॉर्म एक निर्माण केलाय, व्यासपीठ निर्माण केलंय आणि त्या अंतर्गत मात्र 2 दिग्गज संघ आज तिसऱ्या दिवशी एकमेकाच्या समोर उभे राहत आहेत. एका बाजूने बघायला मिळेल संघ झुंजार पालघर, ज्यांचा आयकॉन खेळाडू जयेश म्हात्रे बघायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने एम्पायर स्पोर्ट्स, त्यांचा आयकॉन खेळाडू बघायला मिळतोय मिस्टर स्वप्नील भोईर. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज धीरज पाटील. नारंगी गावचा सुपुत्र आपण बघतायत, यंगस्टर आहे. बघूया कशा पद्धतीने पॉवर प्लेचं षटक मात्र हाताळलं जाईल. पहिलं षटक सचिन पाटील, अतिशय सुरेख, गुड स्टार्ट, इनक्रेडिबल स्टार्ट ज्याला म्हटलं जातं तो स्टार्ट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. बघूया मिस्टर धीरज. या वेळेला मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. आखू टप्प्याचा खांद्याचा सुरेख वापर बघायला मिळतोय. बाउन्स खूप चांगला बघायला मिळतोय. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला मात्र मिड ऑफ रिजनला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. वेळेला मात्र चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू, गुड स्टार्ट धीरज पाटील यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू सुरेख हाताळला जातोय. बघूया दुसरा चेंडू. या वेळेला मात्र स्टेअर केलं जाते, वेट करून चेंडूला एक्झिक्यूट केलं गली रिजनला. सुरेखरित्या फिल्डिंग बघायला मिळते आपल्याला राजेश होगे यांच्या माध्यमातून. हा सुद्धा कोपरी गावचा सुपुत्र आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 5 धावा ऑन द बोर्ड आपण बघू शकतायत. बघूया धीरज तिसरा चेंडू हाताळताना. या वेळेला मात्र फटका फसलाय. नयन मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. राहुलला मात्र संधी मिळते. सूर्यचं किरण थोडीशी मात्र नयनला त्याच्या ध्येयापासून वंचित ठेवतायत. 1 धाव वर्षित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 6 धावा ऑन द बोर्ड बघायला मिळतात. पुढचा चेंडू अतिशय सुरेख इनसाइड आउट शॉट एक्झिक्यूट केलाय. चेंडू मात्र हवेमध्ये आणि या वेळेला मात्र झेल सोडला जातोय. बघूया चेंडू मात्र सीमा पार जाईल का. तर या वेळेला मात्र धावा येतील त्या 3. धावसंख्या 3 ने फ्लाय होताना धावसंख्या पुढे सरकते. 9 धावा ऑन द बोर्ड. चेंडू झालेले आहेत ते 4. अजूनपर्यंत 5 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. 5वा चेंडू धीरज गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुरेख समरिंग डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते. आउटसाइड द ऑफ सम पिचिंग बघायला मिळते. वेगाने
मात्र चेंडू जातो यष्टीरक्षकांच्या हातामध्ये आणि पुढचे काम यष्टीरक्षक खूप चांगल्या पद्धतीने करताना हरेश्वर पाटील. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील सूर्य गोलंदाजी बघायला मिळते एम्पायर स्पोर्टच्या माध्यमातून. अतिशय सूर्य एक एक्स्ट्रा कव्हरला चेंडू एक्झिक्यूट केलाय. नो चान्स एनी फिल्डर. अतिशय सुरेखरित्या कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 चेंडू 13 धावा विदाऊट लॉस. जाऊया डीजे कडे, येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. चला आपण टीम मीटिंग कमी करा. आता मी पहिल्या सामन्यापासूनच सर्व खेळाडूंना मात्र त्यांच्या संगणकांना विनंती करतोय की तुमचं प्लॅनिंग मैदानाच्या बाहेरच तुम्ही करून यायचं आहे, कारण आपण उशिराने चालतो याची नोंद घ्या. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करू नका, विनंती असेल. चला फील्ड अरेंज करून घ्या एम्पायर स्पोर्ट्स. बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघायला मिळतोय. रोहित येतोय गोलंदाजीसाठी. विठ्ठलवाडी गावचा सुपुत्र बघायला मिळतोय. बाप्पा मोरिया संघाला नेहमी विठ्ठलवाडी गावाला बिलॉंग करते असा खेळाडू रोहित. 12 चेंडू 13 धावा. रिस्ट्रिक्शन मात्र रिलीज झालंय, पाबंदी मात्र रिलीज झालंय. आता 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही 5 खेळाडू ठेवू शकतायत. जे आमचे क्रीडा रसिक वर्ग या ठिकाणी उभे आहेत, आपल्याकडे स्टँड अवेलेबल आहे, बसा आणि चांगल्या पद्धतीने आनंद घ्या टुर्नामेंटचा. बघूया मिस्टर रोहित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहित. अतिशय सुरेख या वेळेला मात्र लेग ब्रेक चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. पंच मात्र वाईट चेंडू चे संकेत देताना धावसंख्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. स्वेर चेंडू तर आपण बघतायत महिला कक्ष लॉंग ऑफ रिझन मध्ये आहे. ध्रुवी ग्रुप स्टँड. तर महिला कक्षामध्ये बसलेल्या सर्व महिलांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत आणि त्याच्यामध्ये काही कन्या सुद्धा आहेत, तर कन्या मंडळाचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या मात्र बघायला मिळते ती 15 धावा. बघूया रोहित गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. खोलवट टप्प्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केलाय. धाव मात्र एक घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल का? 2 धावा मात्र या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मिसकम्युनिकेशन बघायला मिळालं, मात्र फलंदाज या वेळेला कुठेतरी एक साइडने धावत होते. धावसंख्या मात्र दोन्ही पुढे सरकताना धावसंख्या स्थिरावली जाईल ती 17 धावा ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 असताना मात्र बांधून ठेवले फलंदाजांना. कंजूसी गोलंदाजी या वेळेला हलवारपणे मात्र रिलीज केला होता चेंडू रोहित यांच्या माध्यमातून. गुड बॉलिंग म्हटलं जाईल, कारण ज्या वेळेला स्पिन गोलंदाज येतो त्यावेळेला मात्र जोर कमी आणि फ्लाइट जास्त असेल तर तुम्ही यशस्वी गोलंदाज होतात. या वेळेला मात्र यंगस्टर आपल्या अप्रतिम कलेचा अतिशय सुरेखरित्या प्रात्यक्षिक दाखवताना फलंदाजाला मात्र थोडासा डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू राऊंड विकेट. या वेळेला सुद्धा तोच प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी रोहित यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र थांबली जाते ती 18 धावा. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू हाताळला जाईल. या वेळेला सुद्धा तोच प्रयत्न होता. अतिशय गुड बॉलिंग पडल्यानंतर थोडं चेंडू थोडासा बाहेर निघतोय.
रुपेश माळी याला मात्र तो खूप चांगल्या पद्धतीने नीटचा खेळता येत नाहीये. चेंडू फ्लाय स्लिप मध्ये कॅरी होतो. एकदा वर्जित केली जाईल. 19 धावा ऑन द बोर्ड. 17 चेंडू 19 धावा. शेवटचा चेंडू मार्गस मिस्टर रोहित. हा थोडासा वेगाने फ्लिपर चेंडू होता. बघूया चेंडूला मात्र एक्झिक्यूट केले बॅकवर्ड स्क्वेअर रिझनला सूर्य क्षेत्रक्षण आणि अवघी एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. षटक क्रमांक संपते. तिसरं धावसंख्या बघायला मिळते विदाउट लॉस 20 धावा. यस तिथे मात्र ड्रिंक्स टाइम आपल्याला बघायला मिळते. सागर पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना 5 दिवस सलग बिस्लरी पाणी बघायला मिळते. भारत माता क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलंय ते बिस्लरी पाणी. यस डीजे थँक यू डीजे थँक यू. अतिशय सुरेख चेंडूला मात्र यावेळेला एक्झिक्यूट केलाय. चेंडू सरळ सीमा पार षटकार. आस्था इलेक्ट्रॉनिक मध्ये शाळेचा ड्रेस घालून जी मुलं या ठिकाणी सामना बघतायत 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास आम्हाला होऊ नये याची विनंती करा. कुठल्याही प्रकारचा ड्रेस कोड वरती शाळेचा ड्रेस कोड असेल तर प्लीज मैदानाकडे तुम्ही येऊ नका. विनंती असेल ड्रेस कोड वरती तुम्ही मैदानाच्या बाजूने येऊ नका. या वेळेला दुसरा चेंडू पुनश्च चौकार येतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. 30 धावा ऑन द बोर्ड. थँक्यू डीजे थँक्यू. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर राजेश घोगे. 2 चेंडू आणि 10 धावा. अतिशय सुरेखरित्या स्कोर मात्र फ्लाय होताना राहुल पाटील यांचा झेल सोडल्यानंतर मात्र चांगली पनिशमेंट देण्याचं योजना बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावा. पुढचा चेंडू मिस्टर राजेश घोगे गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र तिसरा खेळण्याचा प्रयत्न आहे आणि सरळ मिडॉनच्या वरनं एक्झिक्यूट केला जातोय. थँक्यू डीजे. राजेश घोगे मात्र 3 चेंडू मध्ये 16 धावा देताना थोडासा महागडा ठरतोय. धावसंख्येत जाऊन पोहोचले ती तब्बल 36 धावा ऑन द बोर्ड. 3 षटकापर्यंत पूर्णतः बांधून ठेवलं होतं मात्र या षटकामध्ये सरळ हात खोलताना आपण बघतायत. पुढचा चेंडू या वेळेला मात्र पुनश्च पूल केला चेंडूला आणि मात्र षटकार. तर एकंदरीत धावा खर्चित होत आहेत 22. थँक्यू डीजे.
तर बॅक टू बॅक 2 षटकार आल्यात. जर या चेंडूवरती षटकार येतोय तर आस्था इलेक्ट्रॉनिक यांच्या माध्यमातून ब्लूटूथ स्पीकर आणि विघ्नर्ता स्पोर्ट्स कडनं चषक देण्यात येईल. राजेश राजू भोईर यांच्या माध्यमातून जवळजवळ 22 धावा 4 चेंडूमध्ये 3 उत्तुंग षटकार 1 चौकार बघायला मिळतोय. हा मात्र वाईट चेंडू असेल. 23 धावा बघायला मिळत 43 धावा ऑन द बोर्ड. थोडासा महागडा ठरताना झुंजार पालघर आता खऱ्या अर्थाने झुंजार फलंदाजी करताना दिसतोय. अतिशय सुरेख या वेळेला निर्धाव चेंडू थोडासा पडल्यानंतर बाहेर निघतोय. अशीच गोलंदाजी मात्र एम्पायर स्पोर्ट्स साठी करावी लागेल, कारण 43 धावा झाल्या. सकाळच्या 17 मधला थोडासा पाऊस दमटपणा आहे आणि त्यावेळेला मात्र अतिशय सुरेख आतषबाजी बघायला मिळते. पुनश्च या वेळेला मात्र शॉर्ट फाईन लेगला चेंडू एक्झिक्यूट केलाय. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी चौथं संपतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 44 धावा. 44 धावा ऑन द बोर्ड विदाउट लॉस आपण बघतोय. 11ची सरासरी मेंटेन केली जाते. करंट रन रेट जर आपण बघितला 11ची सरासरी या वेळेला मात्र 5 षटक संपल्यानंतर प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला बघायला मिळेल 55. जर या सरासरीने पुढे गेले तर आपण बघतोय 44 झालेले आहेत. जाऊया आपण कडे. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवर रोहित याला बोलवलंय. 44 धावा ऑन द बोर्ड. धावा बघूया स्लॉगवर शेवटचं षटक असेल आणि यावेळेला रोहित कडे जिम्मेदारी असेल ॲज अ रिस्पॉन्सिबल गोलंदाज म्हणून पुढे यावं लागेल, कारण राहुल मात्र फॉर्म मध्ये विस्फोटक इनिंग मात्र त्यांच्या माध्यमातून खेळली जाते. बघूया. तयार रोहित. लेफ्ट अराउंड विकेट. पहिला चेंडू अतिशय देखणा चेंडू. या वेळेला मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न अयशस्वी होताना सुरेख लेग ब्रेक आउटस्विंग डिलिव्हरी मात्र बघायला मिळते. स्पिन खूप चांगला बघायला मिळते. पडल्यानंतर थोडासा बाहेर चेंडू जाताना काटा मात्र बदलला जातोय. बघूया दुसरा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी. इकॉनॉमी जर बघितला, इकॉनॉमी रोहित यांचा, रोहित मात्रे. हा सुद्धा निर्धाव. हा क्लास आहे रोहित. रोहितचा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. बघूया तिसरा चेंडू. हा मात्र चेंज ऑफ द पेस करायचा होता. थोडासा ऑप्शनच्या बाहेर जातो. वाईट चेंडू. 45 धावा. कालच्या 2 दिवसामध्ये लेफ्ट हँड गोलंदाज एकमेव बघायला मिळाला मिस्टर अमोल पाटील साई यांनी खऱ्या अर्थाने मात्र आपला लेफ्ट हँड गोलंदाजीचा फायदा या वेळेला मात्र फटका फसलाय. सुरेख झेल आणि बॅक टू पवेलियन कडे जाताना मिस्टर राहुल आणि आजच्या दिवसामध्ये मात्र लेफ्ट हँड गोलंदाज म्हणून पुढे येतोय मिस्टर अमित याने सुरेख झेल घेतलाय. रोहित मात्रे बघायला मिळतोय. लेफ्ट हँड गोलंदाज नॅचरल टर्न ज्यांच्याकडे असतो ते गोलंदाज मात्र नेहमी आपली अप्रतिम खेळी करताना दिसत आहेत. तर 3 चेंडू झालेले आहेत आणि तिन्ही चेंडू निर्धाव बघायला मिळाले. एक एक्स्ट्रा चेंडू जरूर हाताळला स्वेर चेंडू. मात्र अंकुश ठेवले धावांवरती. जयेश मात्र आयकॉन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना विस्फोट गेनिंग मात्र 3 चेंडूमध्ये खेळता येईल का? आपल्या संघाला मात्र अबोव 50 रन्स, अबोव 55च्या पुढे मात्र नेता येतील का? 21 चेंडू आणि 34 धावांची सुरेख इनिंग खेळत मात्र राहुल पाटील तंबूच्या आसऱ्याला परतलाय. बघूया. चौथा चेंडू राऊंड विकेट. पुनश्च रोहित मात्रे.
या वेळेला मात्र फटका बसलाय, मात्र 2 धावा घेतल्या जातील का बघूया. 1 धाव घेतली जाईल. रुपये 30 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातील. तिसरी धाव घेताना मात्र रनआउट बघायला मिळतोय. रुपेश माळी बॅक टू पवेलियन कडे जाताना धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 47 ऑन द बोर्ड. थँक्यू डिसे, थँक्यू डिसे. एकच तर कालच्या दोन दिवसामध्ये मात्र एका सामन्यामध्ये 4 झेल घेण्याचा विक्रम शैलेश SSP वॉरियर्स संघाच्या नावावरती आहे. रोहित यांची सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू झालेले ते 4. धावसंख्या बघायला मिळते 47. 5वा चेंडू स्लॉगवर अतिशय देखणी गोलंदाजी. लेफ्ट हँडचा ऍडव्हान्टेज मात्र फायदा खूप चांगल्या पद्धतीने उचलला जातो या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपण बघू शकतायत. आणि या सामन्यानंतर मात्र एक मोठी अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत. बघूया पुढचा चेंडू. या वेळेला मात्र अतिशय अप्रतिम षटकार बघायला मिळतोय. रिव्हर्स पुलचा पहिला षटकार जातोय जयेश म्हात्रे यांच्या नावावरती. कालच्या दिवसामध्ये मात्र सुहास कारभारी यांनी सुरेख फलंदाजी केली होती रिव्हर्स यांच्या माध्यमातून. धावसंख्या 6 ने प्लाय होताना धावसंख्या पोहोचली जाते ती 53 धावा ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंगचा. 3 षटकांतर 20 धावा होत्या, मात्र 11 चेंडूमध्ये जवळजवळ 33 धावा या ठिकाणी येत आहेत. यानंतर मी आमंत्रित करेन आई सतवाई वर्सेस आस्था इलेक्ट्रॉनिक. पुनश्च या वेळेला रिव्हर्स पुल केलाय. बघूया चेंडू सरळ सीमा पार चौकार. धावसंख्या पोहोचते ती 57. 58 धावांचं टार्गेट मात्र समोर असेल. कॉम्बॉक्स मध्ये मात्र परिवर्तन केलं जाईल. तर मी विनंती करेन टॉस करण्यासाठी निलेश पाटील यांनी टॉस बॉक्स कडे जावं आणि कॉम्बॉक्स मध्ये मात्र दिनेश किनी याला मी आमंत्रित करतोय. हॅलो. तर चला आई सत्वई आणि आस्था इलेक्ट्रॉनिक्स टॉस साठी या. हॅलो. चला टॉस साठी या. आई सत्वई तसेच आस्था इलेक्ट्रॉनिक. हॅलो. चला टॉस साठी आपल्याला विनंती असेल आस्था इलेक्ट्रॉनिक्स अँड आई सत्वाई आपल्याला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये या. तसेच आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. तर आदरणीय सन्मान्य चेतनजी गावड साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खूप त्यांचं योगदान मात्र या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पूर्ण त्यांची एंटायर टीम. चला टॉस साठी आपल्याला विनंती असेल येताना आपली प्लेइंग 11 ची लिस्ट मात्र आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचे कॅमेरामॅन मात्र चांगलं दृश्य मात्र टिपतायत. दिवसभरात मात्र चांगली कामगिरी करत आहेत. नितेशजी पाटील पाटील नेटवर्कचे मात्र ऑनर आहेत. हॅलो 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 हॅलो.
चला सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या विनंती करतोय. दोन सलामीवीर ज्या पद्धतीने आपण ही स्पर्धा पाहतोय आगरी प्रीमियर लीग पर्व पहिले तर आदरणीय सन्मान्य विराजजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ असणे मात्र नाणेफेक केली जाईल. तर टॉस केला जातोय आस्था इलेक्ट्रॉनिक आणि आई सत्वई आदरणीय सन्मान्य रोहिदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. थँक्यू. तर झुंजार पालघर 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याची नोंद घ्या. तर प्लेइंग 11 लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जयेश मात्रे, समित, मयूर मात्रे, आदित्य मात्रे, अनिरुद्ध मात्रे, आशुतोष गरत, रुपेश माळी, प्रथमेश ओगे, स्वप्नील मात्रे, राहुल पाटील आणि सचिन राऊत. तर टॉस येथे मात्र आई सत्वईच्या बाजूने एकंदरीत टॉस जिंकतोय आपण. काय निर्णय असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहेत. तर या 5 षटकामध्ये आपण आस्था इलेक्ट्रॉनिकला मात्र किती धावांचा रोखण्याचा मात्र प्रयत्न असेल? या 5 ओव्हरच्या गेममध्ये आम्ही कमीत कमी 45 ते 50 धावांच्या खालीच ठेवण्याचा प्रयत्न करू अपोजिट टीमला. तर या 45 ते 50 धावा रोखण्यासाठी कुठले महत्वाचे आपले गोलंदाज असतील? कृष्णा आहे, मी आहे स्वतः, एक संकेत कासाड आहे आणि भूपेश आहे, सचिन आहे. तसे बॉलर तर खूप भरपूरच आहेत. जशी सिच्युएशन येईल तसे आम्ही गोलंदाज वापरू. नक्कीच एकंदरीत या आयोजनाबद्दल आपल्याला काय वाटतंय? अप्रतिम, एक नीट नेटकं असं आयोजन आहे इथे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आगळं वेगळं बघायला भेटेल अशी अपेक्षा करतोय मी या कमिटीच्या मेंबर्सकडून. नक्कीच बेस्ट ऑफ लक. तर आस्था इलेक्ट्रॉनिक्स आपण मात्र टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तर आता आपल्याला मनाच्या विरुद्ध मात्र फलंदाजी करायची आहे. किती धावांचं मात्र टार्गेट ठेवतील आई सत्वई संघापुढे? 60 पेक्षा प्लस. तर समोरचा संघ बोला आम्ही 40 ते 45 पर्यंत रोखू, आपण बोला 60 प्लस करू. ते 60 धावा कुठल्यासाठी कुठले महत्वाचे फलंदाज असतील आपल्याकडे? मॉर्कल आहे, यज्ञेश आहे आणि माझ्याकडून पण खूप अपेक्षा असतील. नक्कीच तूही चांगला फलंदाज आहे. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे. खूप कमी वेळामध्ये खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. खरंच आयोजकांचे खूप आभार मानतोय की त्यांनी हा आमच्यासाठी एवढा चांगला मंच उभा केलेला आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक. सामना स्टार्ट होतोय. जाऊया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये दिनेश किनी सरांकडे. धन्यवाद नितीन पाटील. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय विजयाकरिता लक्ष आपण पाहिलं तर अठ्ठावन्न धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. मायकोप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आदरणीय मान्य श्रीयुत चेतनजी सुभाष गावट साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं सहकार्य आलेलं आहे. त्यांचा आम्ही टाळ्यांच्या गजरात प्रामुख्याने आपण पाहतोय. आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून भरपूर मोठं सहकार्य मोलाचा वाटा ज्यांनी उचललेला आहे आणि या आगरी प्रीमियर लीगचे सदस्य सुद्धा आहेत. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर मॅच स्टार्ट होते. झुंजार पालघर वर्सेस एम्पायर स्पोर्ट या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहिले तर हरीश्वर पाटील मॅन फ्रॉम कोपरी सत्यनारायण स्पोर्ट कोपरी संघाच्या माध्यमातून सातत्याने ज्याने क्रिकेट हाताळले त्याच्या सोबत आपण पाहिले तर राजेश ओगे कोपरीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी पाहायला मिळते. चांगली स्टार्ट करून द्यावी लागेल. 58 धावांचं लक्ष आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन सुरेखरित्या इंटू द गॅप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजवला गेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जातंय. 1 धाव येत असताना आणि 1 धावेसह श्रीगणेश केलं जातोय मैदानाच्या आतमध्ये. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे.
चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती झुंजार पालघर संघाच्या माध्यमातून राहुल पाटील, जबरदस्त कमालीची फटकेबाजी. कारण सातत्याने आपण पाहिलं तर सिंगल डबलला महत्व दिलं गेलं, एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करायला होतं आणि ते मात्र चौथ्या षटकामध्ये त्याने दर्शवलं गेलं. 3 षटकार 1 चौकार, जबरदस्त कमालीची फटकेबाजी. 21 चेंडू 34 धावा त्याच्या नावावरती. मॅन फ्रॉम टेंबी कोडावे सातत्याने ज्याने रॉकी ग्रुपच्या माध्यमातून क्रिकेट हाताळलेलं आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन मिस्टर राजेश ओगे स्ट्रायकर सेंडला. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धावा ही फलकावरती. ऑन साइडला डीप मध्ये आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग लॉंग ऑन. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ चेंडूला मात्र सरळ बॅटने खेळलं जात आहे. जयेश म्हात्रे ॲज अ आयकॉन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी हाताळतोय आणि सातत्याने आपण पाहिलं तर झुंजार पालघर या संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करताना यावेळेस मात्र ऑन साइडला फ्लिक केलं जाते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप वाईड ऑफ लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक पुढे सरकला जाईल. तत्पूर्वी 2 धावा अर्जित केलं जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत असताना आणि 2 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 3 धावा या फलकावरती. समोरचा संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय. एम्पायर स्पोर्ट संघ आपण पाहतोय. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 3 धावा, 58 धावांचं लक्ष. उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करण्याचा मानस दर्शवला जातोय. अप्रतिम पाहिलं न्यायालय. हलक्याच्या हाताने फक्त चिप शॉट ज्याला म्हटलं जाईल, सॉफ्ट अँड बॉटम एंडचा परिपूर्ण वापर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. एकदा वर्जित केलं जाते. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 1 ने पुढे सरकली जाते. 4 धावा या फलकावरती. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सचिन दादा पाटील, त्यानंतर भूपेंद्र पाटील, अर्थातच रॉकी हे सुद्धा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तुषार भोईर असोत, मनोज पाटील, अर्थातच मन्या, कौशल किनी, दीपेश यांसारखे खेळाडू मात्र विटी लाईनचे आजच्या दिवसामध्ये सातत्याने क्रिकेट हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. महेंद्र भोईर असोत, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पंचांकडे दाद जरूर मागितली जात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. लेग बाईटचं सिग्नल दर्शवलं जात आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग जरूर आपण पाहतोय. 1 षटकाचा खेळ समाप्त होतोय. काही कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक जयेश म्हात्रे याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते आणि 5 धावा या फलकावरती. विजयाकरिता 24 चेंडू आणि लक्ष असेल आपण पाहिलं तर 53 धावांचं लक्ष. 24 चेंडू 53 धावा. या ऐकूया तत्पूर्वी डीजेच्या माध्यमातून. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा रणसंग्राम. धन्यवाद डीजे. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 5 धावा. खऱ्या अर्थाने स्पर्धा मात्र आपण मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अग्री खेळाडूंना मात्र एक प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अग्री प्रीमियर लीग आणि सातत्याने आपण पाहतोय दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मायकोपा ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच चेतनजी गावड साहेब यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचं सहकार्य या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. सक्सेसच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे ही स्पर्धा आपण पाहतोय. चला बाईक फिरवून घ्या. आयोजकांना मी विनंती करतोय बाईक जरी थोडीशी फिरवून घ्यायचं आहे. ड्रिंक्स ट्रॉली. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्याकरिता सुमित पाटील. जय महाराष्ट्र चिखलपाड्याचा हा खेळाडू ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. हरीश्वर याच्या केलेला मात्र पूर्ण विराम. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला मोहरा तंबूच्या आसऱ्याला. तर धन्यवाद डीजे. आई सतवाई हा संघ मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गणेश भोईर खार्डे यांचा हा संघ आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या या सत्रामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 5 धावा. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने खेळपट्टी खेळली
3 षटकांमध्ये धावा आपण पाहिले तर 20 धावा होत्या आणि त्यानंतर राजेश ओगे याला मात्र टार्गेट केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि त्या षटकामध्ये जवळजवळ 25च्या वरती धावा मात्र कुठल्या गेल्या. धावांची गती एकंदरीत दर्शवली गेली. 58 धावांचं हे लक्ष्य. 5 धावा या फलकावरती. सुमित पाटील मॅन फ्रॉम चिखलपाडा, जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या माध्यमातून सातत्याने ज्याने क्रिकेट हाताळलेला आहे खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतोय. स्ट्रायकर सेंडला फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील भोईर, एक जबरदस्त टॅलेंटिंग अँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. घरच्या मैदानावरती कशा पद्धतीचा खेळ दर्शवेल. लक्ष्य आपण पाहिलं तर 58 धावांचं हे लक्ष्य आहे. 53 धावांची अजूनही गरज आहे. 23 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अप्रतिम बॅकफुटला जाऊन मात्र फक्त हलक्याशा हाताने फक्त दिशा दाखवली. गली रिजनला तत्पूर्वी एकदम अर्जित केलं जाते. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 6 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. उजव्या आणि डावऱ्या त्याचं कॉम्बिनेशन जरूर आहे, मात्र एका बाजूने एखाद्या खेळाडूला लढवय्या वृत्ती दर्शवावी लागेल. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय 22 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल पाटील सलाह मशवरा करताना काहीतरी कानमंत्र दिला जातोय डावऱ्या हाताच्या फलंदाजाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी. कारण सकाळचं सत्र आपण पाहिलं तर राहुल पाटील याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त कमालीची फलंदाजी आणि सलामीवीर म्हणून सातत्याने ज्याने क्रिकेट हाताळलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जाईल तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाते. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 7 धावा या फलकावरती. 51 धावांची अजूनही गरज आहे. स्वप्नील भोईर याला मात्र एखाद्या बाजूने तग धरून उभं राहावं लागेल, कारण मोठे फटके खेळण्याची सातत्याने क्षमता या खेळाडूकडे आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर वेगवान हुनरबाज गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते मिस्टर सुमित पाटील. रिवर्सचा पवित्र अपनावला जातोय. ऑन साइडला अप साइडला मात्र चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये झुंजार पालघर या स्टँडला अभिवादन करण्याकरिता चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता. APL चौकार. धन्यवाद डीजे. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 11 धावा या फलकावरती. मला माझ्यामध्ये सुद्धा ती कुवत आहे. मी सुद्धा दोन्ही बाजूला फटके खेळू शकतोय हे दर्शवताना मिस्टर स्वप्नील भोईर. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे सुमित पाटील याच्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने. आता मात्र कुठेतरी हात खोलले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर एम्पायर स्पोर्ट संघाच्या माध्यमातून पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम पंचांवरती सोपवलं जरूर जातंय. मात्र चेंडू आपण पाहिलं तर सरळ रेषेत निघून जातोय. आमच्या साईड स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत चेतनजी गावड साहेब. धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत. समित भोईर 11 धावा या फलकावरती. 1 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. उजव्या हाताने गोलंदाजी मार्क वरती जबरदस्त कमालीची गोलंदाजी. चौकार जरूर आला, मात्र माझा कॉन्फिडन्स खचला जाणार नाही हे दृश्य दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये समित आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली जाते. गलीमध्ये चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाते. 2 षटकांचा खेळ एकंदरीत समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 12 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये विजयाकरिता 46 धावांचं लक्ष्य. 15.33च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावं लागेल. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदरचं सॉन्ग आणि पुन्हा येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद डीजे. 12 धावा या फलकावरती लावल्या गेल्या आहेत. 12 रन्स.
तर 46 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ही जोडी मात्र भरपूर महत्वाची कामगिरी अदा करू शकते मैदानाच्या आतमध्ये. तर सचिन पाटील सारखा फलंदाज अजून येणं बाकी आपण पाहतोय. एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, मॅन फ्रॉम कोपरी. तर सलामी जोडी ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सातत्याने संघर्ष करताना पाहायला मिळाली एम्पायर स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये हलक्याशा पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या होत्या आणि पुन्हा एकदा तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळते. जणू काही लपंडाव चालू आहे सूर्यनारायण देवता आणि ढगांच्या मध्ये. यावेळेस मात्र जबरदस्त ऑन साइडला चेंडूला मात्र लॉप केलं जात आहे. सरळ चेंडू निघून जात आहे आउट ऑफ द पार्क. APL सिक्सर. 6 धावा. धन्यवाद डीजे. हम भी किसी से कम नहीं असं मात्र दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिस्टर स्वप्नील भोईर. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 18 धावा. आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जयेश एका बाजूला तर स्वप्नील ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुढे सरसावला जाईल तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जातोय. ऑन द स्टंप फेकी आले असते तर निश्चित स्वरूपाने मात्र स्वप्नील भोईर डेंजर झोन मध्ये सापडला असता. तत्पूर्वी दरतरला मात्र थारा नाही. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 20 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 16 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे आणि विजयाकरिता लक्ष आपण पाहिलं तर 38 धावांचं लक्ष. तर 20 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. जयेश मात्रे आयकॉन आपण पाहतोय झुंजार पालघर संघाच्या माध्यमातून पहिलं षटक जरूर जयेश याच्या नावावरती होतं. मात्र या षटकामध्ये मात्र जशाच तसं उत्तर स्वप्नील भोईर याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ऑन साइडला जबरदस्त करारा प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क. सुपर टायमिंग. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 धावा. धन्यवाद डीजे. जबरदस्त कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. 3 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केले जात आहेत आणि धावांची गती एकंदरीत पाहिली तर 26 धावा या फलकावरती. लक्ष आपण पाहिलं तर 32 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जबरदस्त फटकेबाजी. टॅलेंटिंग बॅट्समॅन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी लढवय्या वृत्ती दर्शवली जाते मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडूंमध्ये 26 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती जयेश मात्रे. यावेळेस मात्र जबरदस्त इनसाइड आउट. सुपर टायमिंग. विराट कोहली, रोहित शर्मा, KL राहुल याची मात्र ताहजात करून दिली जाते. सुपर टायमिंग. 6 धावा. APL सिक्सर. धन्यवाद डीजे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर मायबाप श्रोते जे जोडले जात आहेत त्यांचाही आनंद मात्र द्विगुणित होताना आपण पाहतोय. भरपूर सारे मायबाप प्रेक्षक मात्र या मैदानाच्या दिशेने वळताना आपण पाहतोय. जबरदस्त कमालीची फटकेबाजी. 20 धावा या षटकामध्ये आतापर्यंत जर लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोठवले गेले तर वैयक्तिक पारितोषिक आहेत एकदा वर्जित केलं जाते. सेन्सिबल क्रिकेट दर्शवलं जातं. 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 33 धावा या फलकावरती. 33 रन्स. जयेश मात्र या षटकामध्ये मात्र लाईन लेंथ मेंटेन ठेवू शकला नाही आणि त्याचं प्रत्यय आपण पाहिलं तर जबरदस्त कमालीची फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील भोईर नावाचं वादळ हे मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतंय.
एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 33 धावा आणि विजयाकरिता 25 धावांचं लक्ष. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती जयेश मात्रे उजव्या हाताने ओव्हर द विकेट. अप्रतिम सुरेख पंचांकडे दाद जरूर मागितली जाते. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 33 धावा, 12 चेंडू, 25 धावांचं लक्ष. 12.50च्या सरासरीने खेळावं लागेल. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदरचं सॉन्ग. धन्यवाद डीजे. कारण एक एक अंक मात्र भरपूर महत्वाची भूमिका अदा करू शकते या स्पर्धेच्या माध्यमातून. ते कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वेटलाईन स्टार वर्सेस SSP वॉरियर्स या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने मात्र एक अंकाची महत्व काय असते ते आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज असताना मात्र 1 धावा बनवू शकला नाही वेटलाईन स्टार हा संघ. आणि एक एक गुण मात्र पाहायला मिळाला दोन्ही संघांमध्ये. आणि शेवटची लढत आपण पाहिली तर SSP वॉरियर्स वर्सेस V24 फाउंडेशन या दोन संघादरम्यान 6 चेंडूंमध्ये 10 धावा बनवू शकला नाही. काही कमालीची गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये शेवटच्या त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली मिस्टर दीपेश याच्या माध्यमातून. आणि 2 संघ आपण पाहिले तर जीत एंटरप्राइजेस 5 सामने 4 विजयी 1 पराभव 8 अंक त्यांच्या पॉइंट्स टेबलवरती. आणि SSP वॉरियर्स यांच्या नावावरती 5 मॅच 3 विजयी 1 टाय आणि 1 लॉस असं मात्र पाहायला मिळते. आणि 7 अंक त्यांच्या नावावरती आपण पाहतोय. हे 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत संडेच्या दिवसामध्ये. एकंदरीत पाहिले तर 33 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आशुतोष गरत, मॅन फ्रॉम पालघर भरणेपाडा, मॅन फ्रॉम भरणेपाडा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हे षटक भरपूर महत्वाची कामगिरी अदा करू शकतोय. कारण डॉट चेंडू भरपूर महत्वपूर्ण असेल. विकेट फॅक्टर एखादा विकेट प्राप्त करावा लागेल. अप्रतिम इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. स्वप्नील भोईर यस इट इज अ टेक अँड फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा गलाला अडकला जातोय. स्वप्नील भोईर नावाचा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पिन ऑफ सायलेन्स संपूर्ण ज्या पद्धतीने प्रेक्षक मायबाप आलेले आहेत. कारण भरपूर महत्वाचा भरपूर चाहते आहेत या खेळाडूचे या मायकोप नगरीमध्ये. काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून जवळजवळ आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत 27 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. चेंडूंचा त्याने सामना केला. 10 चेंडूंमध्ये 27 धावा, 11 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र लक्ष आपल्याला पाहायला मिळते 25 धावांचं लक्ष. आनंदजी पाटील तसेच रोहिदासजी पाटील आमच्या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये त्यांच्या संघाने खेळ जरूर केला होता मात्र कुठेतरी बॅकफुटला सरकावं लागलं. विटलाईन स्टार हा संघ आपण पाहिला तर 5 अंका निश्चित मात्र 4थ्या क्रमांकावरती राहिला. मिस्टर सचिन पाटील मॅन फ्रॉम कोपरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज राजेश ओगे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र कुठेतरी कमाल करून दाखवावी लागेल. 11 चेंडू 25 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या चेंडूवरती फिरकीमध्ये फसवलं गेलं. कारण लेफ्ट स्पिनर साठी मात्र भरपूर काही आहे या विकेटवरती असं मात्र दर्शवताना आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहिलं तर अनिरुद्ध आशुतोष गरत. अनिरुद्ध याच्या माध्यमातून एक जबरदस्त क्वालिटी कॅच आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय.
यावेळेस मात्र शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकदा वर्जित केलं जाईल. फेकी थोडीशी खराब, बॅकअप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. तत्पूर्वी एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. एक धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर 34 धावा या फलकावरती. 34 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहे. 24 धावांचं अजूनही लक्ष आहे. 10 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. सचिन पाटील मध्ये ती कुवत आहे मोठमोठे फटके खेळण्याची. कारण हार्ड हिटर बॅट्समॅन, फिंच हिटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम कोपरी, सत्यनारायण स्पोर्ट कोपरी संघाच्या माध्यमातून सातत्याने ज्याने क्रिकेट हाताळलेलं आहे. 10 चेंडू आणि विजयाकरिता 24 धावांचं लक्ष. अप्रतिम सुरेख लेंथ अँड लाईन पाहायला मिळते आशुतोष याच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी हाताळली जाते अचूक टप्प्यावरती लेंथ अँड लाईन मेंटेन ठेवलेले आहे. आतापर्यंत पाहिलं तर अप्रतिम ऑन साइडला उंची प्राप्त केली आहे. या चेंडूने आपण पाहिलं तर या सिरीज टेकन फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख झेल पकडला जातोय. चलो धन्यवाद डीजे. तर जबरदस्त झेल पकडला गेला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिस्टर प्रथमेश ओगे या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मॅन फ्रॉम कोपरी. ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहतोय पालघर ते विरार मर्यादित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर संकेत कासार मॅन फ्रॉम भाताणे हा संघ खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सँडी मॅन फ्रॉम नारंगी, कृष्णा राऊत मॅन फ्रॉम वाडीव गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर आशु सुरेख गोलंदाजी हाताळतोय. नवीन फलंदाज अमित येतोय मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम टिंबी खोडावे अमित पाटील. तर रियांश नावाने मात्र खूप प्रसिद्धी मिळालेली आहे. यावेळेस मात्र जबरदस्त ऑन साइडला चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न जरूर होता. सरळ चेंडू निघून येतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. कुठलीच चुकी घडणार नाही. फलंदाज जेलबादच्या स्वरूपाने बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिस्टर सुमित याच्या माध्यमातून काय कमालीचा झेल पकडला गेला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर अमित पाटील एका बाजूला मात्र मोठे फटके खेळण्याची क्षमता जरूर आहे, मात्र दडपण वाढत चाललेलं आहे. या षटकामध्ये आशुतोष याने 3 गडी गारद केलेले आपण पाहतोय. 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धावा खर्च केलेले आहे. ऑन फॉर द हॅट्रिक वरती आता मात्र येऊन पोहोचला जातोय. खरं स्वप्नील भोईर बाद झाल्यानंतर कुठेतरी पडझड होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि एका पाठोपाठ एक गडी बाद होतोय. 4 धावांवरती पहिला गडी बाद झाला होता, त्यानंतर 29 धावांची ती भागीदारी पाहायला मिळाली. 33 धावांवरती दुसरा गडी बाद झाला, 34 वरती तिसरा आणि आता मात्र 34 वरती चौथा गडी बाद होतोय. रोहित मात्रे मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल अश्रू याच्या षटकातील. काय कमालीचं षटक पाहायला मिळते. जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले की काय. सुपर डिलिव्हरी अप्रतिम सुरेख लेंथ अँड लाईन. काय कमालीचं षटक. एकच धाव फक्त खर्च केली गेली आणि 3 गडी बाद केले गेले. स्वप्नील भोईरला बाद केल्यानंतर जणू काही खिंडार पाडलेले आहे की काय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 6 चेंडू आणि विजयाकरिता लक्ष आपण पाहतोय. 24 धावांचं लक्ष. 6 चेंडू 24 धावा. यानंतर होणारा सामना असेल
तर धन्यवाद डीजे. जबरदस्त कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. एकंदरीत पहिले तर 34 धावा या फलकावरती, 24 धावांचं अजूनही लक्ष आहे. असं वाटलं होतं की एका हाती सामना जिंकून दिला जातोय की काय, मात्र आशुतोष याने दर्शवलं की माझ्यामध्ये टॅलेंट आहे आणि ते मात्र आता मी मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर सिद्ध करून दाखवेल. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय, तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जे मायबाप श्रोते आलेले आहेत ते तुम्हाला मात्र डोक्यावरती उचलून धरतील. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर स्वप्नील मात्रे. पहिला चेंडू दिशे से भटके तो मिलेंगे यहाँ पे फटके. दृश्य पाहायला मिळतंय. सरळ चेंडू निघून जातोय या पॉइंट लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावांकरिता. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 38 धावा या फलकावरती. स्वप्नील मात्रे गोलंदाजी मार्क वरती 5 चेंडू 20 धावांचं लक्ष. मी मगाशीच उल्लेख केला होता, रियांश मध्ये सुद्धा ती कॅपेबिलिटी एबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची, आणि ते मात्र चित्र दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मात्र फिरवलं जातंय. डीप मध्ये लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आता मात्र क्षेत्ररक्षक आणला जातोय. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर स्वप्नील मात्रे वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. फक्त गती असून चालणार नाही. अप्रतिम. यावेळेस मात्र डाऊन द लेग चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचं सिग्नल केलं जातंय पंचांच्या माध्यमातून. दिशा नियंत्रण व्यवस्थित असायला हवं. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 5 चेंडू आणि विजयाकरिता 19 धावांचं लक्ष, 39 धावा या फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम पालघर स्वप्नील मात्रे. फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र ऑफ साइडला ड्राईव्ह केलं जातं. एकदा वर्जित केलं जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागते. तर फुलटॉस चेंडू जरूर होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा होता. धावांची गती एकंदरीत पाहिले तर 40 धावा या फलकावरती. विजयाकरिता 18 धावांचं लक्ष आहे. 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. फलंदाजाला मात्र रनआउटच्या माध्यमातून आपलं विकेट सॅक्रिफाईस करावं लागते. 40 धावा या फलकावरती, 3 चेंडू आणि आता मात्र 18 धावांची गरज. चला धन्यवाद डीजे. 3 चेंडूंवरती 3 षटकार जर लगावले गेले तर रोहिदास पाटील आणि प्रांजल 11, तर प्रांजल 11 आनंद पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक. त्याला समजाई नाही मी बंद जाईल बंद लावीन नाही आहे तो कव तरीच लावीत आहे. अरे त्याने लावले ते दिसून काय दिसते तरी का त्याला समोरच टीव्ही नाही त्याच्यासाठी. चला डीजे वाजवू नका. ज्यावेळेस मात्र गोलंदाज जर गोलंदाजी मार्क वरती असेल त्यावेळेस मात्र डीजे वाजवू नका. पंच डेड बॉल घोषित केलेला आहे का? यस.
चला कोणी खेळाडू मध्ये येऊ नका. आयोजक मात्र निर्णय घेतील. सामना थांबवायचा आहे. पंचांना मी विनंती करतोय सामना थोडंसं थांबवायचा. आयोजक निर्णय घेतील. चला खेळाडूंना मी विनंती करतोय या मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. पंच आहेत ते काही निर्णय कळवतील. आयोजकांच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आहे. चला पंच निर्णय देतील. आयोजकांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. जर कोणी मध्ये खेळाडू आला तर पॅनलाइज केलं जाईल. तर बॉल प्लेइंग मध्ये होता. त्यानंतर मात्र पंचांनी डेट घोषित केलाय. तुम्ही बघू शकता तुम्ही पंचांचा निर्णय या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय असा नाही मिळत.
प्लीज विनंती आहे, पंचांचा डिसिजन झालेला आहे. प्लीज आयोजकांचा आणि पंचांनी डिसिजन घेतलेला याची नोंद घ्या. चला फील्ड अरेंज करा प्लीज. चला प्लीज कॉपरेट करायचं आहे. प्रत्येकाच्या चुका तुम्ही या ठिकाणी काढत जाऊ नका. पंच आपले काम करतात याची नोंद घ्या. चला पंच, प्रत्येकाने या ठिकाणी पंच बनण्याचा प्रयत्न करू नका, विनंती आहे. चला फील्ड अरेंज करा. हॅलो, चलो 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. षटकार मात्र आमच्या आयोजकांच्या माध्यमातून रिप्ले पाहिल्यानंतर डिसिजन दिलं गेलं पंचांच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. जबरदस्त कमालीचा फटका पाहायला मिळाला मिस्टर रियांश याच्या बॅटमधून आपण पाहतोय. चला दोन्ही संघांना विनंती करतोय, एम्पायर स्पोर्ट तसेच झुंजार पालघर जे खेळाडू आहेत त्यांना खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. चला नो आर्ग्युमेंट, त्वरित सामना चालू करायचा आहे. जवळ आपण पाहतोय 12 वाजलेले आहेत. कारण सकाळच्या सत्रामध्ये पावसाचा व्यत्यय आला होता आणि त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने कव्हरिंग केलं गेलं होतं विकेटला. आपण पाहिलं तर आयोजकांच्या माध्यमातून, कारण कुठल्याही पद्धतीने या स्पर्धेला मात्र गालबोट लागता कामा नये. लक्ष आपण पाहिलं तर विजयाकरिता 2 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष. 2 षटकारांची गरज आहे. 2 चेंडूंवरती 2 षटकार तुम्हाला ठोठावावे लागतील. चला सागर पाटील कुठे असेल तर आमच्या आयोजकांची भेट घ्यायची आहे. सागरजी पाटील, जबरदस्त कमालीचा फटका पाहायला मिळाला. स्ली पॉइंट अँड फॉरवर्ड स्ली पॉइंट आपल्याला पाहायला मिळतंय. असे 2 क्षेत्ररक्षक आता मात्र समोरच्या दिशेने फलंदाजांवरती दबाव टाकण्याकरिता. 2 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावांचं लक्ष. फुलटॉस चेंडू, इथे मात्र फलंदाज चुकला जातोय. आपण पाहिले तर अमित पाटील, इथे मात्र षटकार आला असता तर निश्चित स्वरूपाने कुठेतरी सामन्यामध्ये रंगत वाढली असती. तत्पूर्वी एकदा वर्जित केलं जातं आणि 1 धावेसह संघाची धावसंख्या एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 47 धावा. 1 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष. तर यानंतर होणारा सामना असेल आई सतवाई वर्सेस आस्था इलेक्ट्रॉनिक्स. या 2 संघादरम्यान कडवी लढत. तर जे आयकॉन खेळाडू आहेत जयेश मात्रे, सामना संपल्यानंतर आमच्या आयोजकांसोबत भेट घ्यायची आहे. चेतनजी गावड यांनी ज्या पद्धतीने आपण पाहतोय 1 चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील मात्रे. अप्रतिम ऑन साइडला चेंडूला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू निघून जातोय आणि तत्पूर्वी यास सिग्नल करायचा आहे पंचांना मी विनंती करतोय. या सिटीचे 6 रन 6 धावा आणि कुठेतरी 4 धावेनिशी पराभवाच्या छायेमध्ये जाताना आपण पाहतोय एम्पायर स्पोर्ट. चला हस्तांदोलन करण्यासाठी दोन्ही संघांना विनंती करतोय, मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये यायचं आहे. चला धन्यवाद डीजे. एक लाईनअप मध्ये मात्र शेक हँड करण्यासाठी यायचं आहे आणि जयेश मात्रे
जे आयकॉन खेळाडू आहेत झुंजार पालघर यांना विनंती करतोय की आमच्या आयोजकांसोबत येऊन भेट घ्यायची आहे. जयेश म्हात्रे यांना विनंती करतोय. यानंतर होणारा सामना असेल आई सतवाई वर्सेस आस्था इलेक्ट्रॉनिक्स. या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच मिस्टर राहुल पाटील, मॅन फ्रॉम टेंबे खोडावे. 21 चेंडू 34 धावा. तर सेकंड करायचा आहे. त्यानंतर दोन्ही संघांना विनंती करतोय ज्यानंतर होणारा सामना असेल आई सतवाई वर्सेस आस्था इलेक्ट्रॉनिक. दोन्ही संघाने एक लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे कारण शपथ घेतली जाईल. दोन्ही संघांना विनंती करतोय चला आस्था इलेक्ट्रॉनिक तसेच आई सतवाई सर्व खेळाडू खेळपट्टी जवळ यायचं आहे. प्रथम शपथ घेतली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो, तर चला मॅन ऑफ द मॅच राहुल पाटील या. हॅलो, चला राहुल पाटील मॅन ऑफ द मॅच या. तर आदरणीय सन्मान्य चेतनजी गावड साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचच्या मध्ये ट्रॉफी दिली जाईल. चला मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचा आपण पाहतोय जबरदस्त कमालीची फटकेबाजी मिस्टर राहुल पाटील ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. हॅलो, चला जयजी म्हात्रे आपण या. चला चेतनजी गावड साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आपण पाहतोय राहुल पाटील. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर राहुल पाटील ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच. 21 चेंडू 34 धावा. काही कमालीची फलंदाजी त्याच्या बॅट मधून कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जाते अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून. तर आयोजकांना विनंती करतोय की व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. राहुल पाटील पहिलीच मॅच आणि जबरदस्त कमालीची फटकेबाजी, काय म्हणशील? प्रथमतः आयोजनचे खूप खूप आभार.